नमस्कार, मी सुशील पवार, बायोप्राईम प्रतिनिधी. आज आपण अंकुश दिघे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे, पिंपळगाव बसंतमध्ये. अंकुश भाऊ, तुम्ही बायोप्राईमचे कोणते प्रोडक्ट वापरले आणि त्याचे काय तुम्हाला फायदा जाणवलं हे थोडक्यात सांगायचंय. ऍडमिरॉनचे 2 स्प्रे इथं झालेले 2.5 ml प्रति लिटरच्या प्रमाणाने. आणि मला इथे लस्टर मध्ये फरक जाणवला 3-4 दिवशी. आणि कलर येण्यास पटकन कलर येण्यास मदत होते. आणि साईजलाही नॉन फीचर व्हरायटी असल्यामुळे मला साईजलाही फरक जाणवला. म्हणजे नॉन पीच्या व्हेरायटीला तुम्ही अजून काही प्रोडक्ट वापरू शकत होते त्याच्या आधी, जेणेकरून ते साईज वाढेल, कलर होईल, असं कोणते प्रोडक्ट आहे market ला? बाकीचे सीविडच वापरत होतो, पण मला याचा चांगला रिझल्ट मिळाला. अच्छा, म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही सीवीड वापरायचे, आता तुम्हाला ऍडमिरॉन भेटलं, त्याची बॉटनिकल प्रोडक्ट आहे. काय असं वेगळं काय वाटलं तुम्हाला आतापर्यंत अनुभव आणि ऍडमिरॉन? ग्रोथ मध्ये पण फरक जाणवला, पानाच्या ग्रीनरी मध्ये पण फरक जाणवला. थंडीच्या वातावरणात जे पानं पिवळे लवकर पडतात त्याला फरक जाणवला. कलरला आणि साईजला पण बंचचा फरक जाणवला. साधारणतः किती टक्के प्लॉट तुमचं पहिल्या कुड्यात खाली झालं? एक 70% फर्स्ट राऊंड मध्ये गेला. First round मध्ये 70% गेला. हो. सेकंड राऊंड साठी समजा एक 25-30% अजून हो, बाकी आहे. ते पण आता मला असं वाटतं पूर्णतः कलर आलेले आहे. हो. आणि हा रेडी पण आहे आता. ऍडमिरॉनचे किती स्प्रे घेतले होते आपण याच्यामध्ये? 2 स्प्रे घेतलेले होते. कोणत्या कोणत्या स्टेजला घेतलेत आपण? एक 8-9 mm ला घेतला होता आणि एक 12-13 mm ला घेतला होता. म्हणजे 14 mm ला पाणी उतरायला चालू झालेलं होतं, व्हरायझन स्टेज आलेली होती, त्यावेळेस एक स्प्रे घेतला होता. तुम्हाला असं काही जाणवलं का ऍडमिरॉनच्या स्प्रे नंतर तुमचा जो माल तयार होण्याची जी अवधी असते साधारणतः, तो तुमचा माल काही लवकर तयार झाला किंवा तुमचे जे घड होते ते सगळे एक समान एका वेळेला चांगले व्यवस्थित तयार झाले, असं काही तुम्हाला जाणवलं का त्याच्यात? जाणवलं. यावर्षी थंडीचं प्रमाण जास्त लेट पर्यंत होतं, तर मग याच्यामध्ये सुद्धा क्रिम्सन व्हरायटी माझे 145 दिवसाला सॅम्पल पडलेला होता आणि 155 दिवसापर्यंत पहिल्या राऊंडची हार्वेस्टिंग झालेली होती. नॉर्मली किती दिवस लागतात मग? नॉर्मली साधारण 155 दिवसाच्या आसपास हार्वेस्टिंग चालू होते याच्यामध्ये. म्हणजे एक साधारणतः तुम्हाला एक 10 दिवस माल लवकर झाल्यासारखा हो, हो, जाणवलं. ऑब्झर्वेशन झालं. आता तुमच्या ह्या टोटल बागेमध्ये किती तुमचा पहिलं हार्वेस्टिंग झालेलं आहे ना? हो. किती किती हे निघालं, म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये तुमचं आता मटेरियल निघालंय साधारणतः? 70-75% पर्यंत हार्वेस्ट झालेलं आहे. बाकी जे मागे राहिलं होतं ते काही लोडचे झाडं असल्यामुळे ते मागे राहिले आणि त्याच्यातही आता जाणवतंय कलर येतोय. आता 1-2-3 दिवसात परत सेकंड राऊंडची हार्वेस्टिंग होईल. म्हणजे ऑलमोस्ट पहिला तोडा जो झाला तुमचा तो 70-75% तुमचा यील्ड ऑलरेडी हार्वेस्ट झालेला आहे. ओके. आणि नॉर्मली ज्यांनी तुमच्या आता ओळखीमध्ये भरपूर बाकीचे शेतकरी असतील काही, हीच व्हरायटी साधारणतः ह्याच वेळेची, आणि जर त्यांनी समजा आपलं प्रॉडक्ट वापरलेलं नव्हतं किंवा मग त्यांचा किती टक्के निघालं किंवा असं काही तुम्हाला काही? तसं प्रत्येकाचं वेगळं असतं. आता माझा फर्स्ट इयरचा प्लॉट होता, त्या हिशोबाने लोडही थोडासा जास्त ठेवलेला होता, त्या हिशोबाने मला चांगले रिझल्ट मिळाले. एकंदरीत 80% पर्यंत हार्वेस्टिंग होते, काउंट जर का बन्स काउंट वगैरे व्यवस्थित ठेवला तर. पण फर्स्ट इयरचा प्लॉट होता आणि त्याच्यामुळे मला चांगले रिझल्ट मिळाले की 70% हार्वेस्टिंग होणं सुद्धा. ओके. थँक्यू.